आणि सुरुवात करूया दिवसभरातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांवर परिणाम होत असतानाच आता महायुती सरकारमधील मंत्री गणेश नाईकांनीच याची कबुली दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे अन्य खात्यांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेमध्ये केलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा या चर्चांना तोंड फुटलंय। त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली, अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा इतर विभागातील योजनेवर परिणाम होतोय। दस्तूरखुद्द मंत्री गणेश नाईक यांनीच याबाबत कबुली दिली आहे। मात्र ही योजना बंद होणार नाही अशी सारवासारवही लगेचच नाईक यांनी केली। काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे जंगलातील धनगरवाडे आणि आदिवासी पाड्यांच्या समस्या मांडल्या। यावर उत्तर देताना लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण पडल्याची कबुली नाईक यांनी दिली आहे। गावं जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करणार आहोत, तसं हे धनगरवाडे जोडण्यासाठी एक मोहीम घेता येईल काय? तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ते करावेत, कारण की आज अनेकदा तक्रार येतात। आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी असू दे, राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, सगळीकडे धनगर जायला रस्ता नाही। परवा एक बातमी आली, 5 किलोमीटर 3 किलोमीटर जवळजवळ पेशंट खांद्यावरनं या ठिकाणी घ्यावं लागलं। तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच जबाबदारी घेऊन यामध्ये काय करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली, जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही। पण मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या। तर तिकडे मंत्री संजय शिरसाटांनीही लाडकी बहीण योजनेमुळे काही विकास कामांना ब्रेक लागल्याचं म्हटलंय। तर काही दिवसात सर्व काही सुरळीत होईल असा विश्वासही शिरसाटांनी व्यक्त केला। तर लाडकी बहीण योजना ही विधानसभेच्या टायमाला सुरू केलेली योजना आहे। जेव्हा एखादा मुख्यमंत्री घोषणा करतो त्या टायमाला त्याच्यासाठी असलेला निधी कसा प्राप्त करायचा, तर त्याच्यामुळं इतर सगळ्याच विभागाला थोडा कट हा बसलेला आहे। मी सर्वात प्रथम बोललो तो सामाजिक न्याय विभागाचा निधी जातो, वर्ग होतोय, आणि हे दर महिन्याला जे काही द्यावं लागतात तर ते देणं कंपल्सरी आहे। मग एखादी योजना जर राबवायची असेल मग त्याला निधी कोणत्या खात्यातून घ्यायचा आणि कसा घ्यायचा हा प्रश्न असल्यामुळं आम्ही सुद्धा त्याच्यातून 2 पावलं मागे येऊन ही योजना चालू राहण्यासाठी सरकारला निश्चित सहकार्य केलेलं आहे। ती योजना कायमस्वरूप चालू राहावी म्हणून काही जे काही विकासाच्या योजना आहेत त्याच्यावर निश्चितच ब्रेक लागला आहे, हे जरी मान्य असलं, परंतु हे काही दिवसापुरतं आहे। काही दिवसानंतर हा ब्रेक सुद्धा निघेल। सरकारकडून विकास कामांना तात्पुरता ब्रेक लागल्याची कबुली देण्यात आली असली तरी लवकरच सर्व काही सुरळीत होईल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय। मात्र आता सरकार पुढील काही दिवसात निधीचं नियोजन कसं करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।